अकोट हिवरखेड मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले असून धुळीच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ छत्रपती प्रतिष्ठानने भीक मागून टँकर आणत अनोखे आंदोलन केले। अकोट हिवरखेड मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कासव गतीने सुरू असून या मार्गावरील नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। संपूर्ण रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे प्रवास करणे कठीण झाले असून दुचाकी स्वारांसह व्यापारी आणि विद्यार्थी देखील त्रस्त झाले आहेत। स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित ठेकेदाराला अनेकदा रस्त्यावर नियमित पाणी मारण्याची मागणी केली होती। मात्र वारंवार सूचना देऊनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। या निषेधार्थ आज छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांकडे भीक मागून टँकरसाठी पैसे जमा केले आणि त्या पैशातून रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था केली। या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। दरम्यान जनतेने कर भरायचा आणि रस्त्यावर पाणी मारण्यासाठी भीक मागायची वेळ येते ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली। आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार जागे होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।